पोलीस लोक मुद्दामून तिथं अडवतात, मोठ्या गाड्या आहेत त्यांच्याकडून भत्ता घेतात. प्रत्येक फाटकावर ट्रॅफिकवाले गाड्या अडवायला उभे राहिलेले असतात. त्यांचा हप्ता घेतल्याशिवाय ते पुढे गाड्या सोडित नाही. याच्यामध्ये ट्रॅफिक वार्डन आणि त्यांचे जे अधिकारी आहेत चेकिंगला असतात त्यावेळेला ते प्रत्येक गाडीला अडवण्याचा प्रयत्न करतात आणि ते काय सांगतात, आमचा टार्गेट आहे, आम्हाला साहेबांना तो टार्गेट द्यायचा असतो. मोठा ज्वलंत प्रश्न आहे का ट्रॅफिक ही समस्या भिवंडीला लागलेली आहे. त्याचं कारण आता मी स्वतः सांगतो, राजकारणी असू दे, गायक असू दे किंवा मोठे खेळाडू असू दे, आपली भिवंडी नगरी ही त्यांसाठी प्रसिद्ध होती. पण आता या सर्व गोष्टी सोडून आता आपली भिवंडीची ओळख म्हणजे खड्डेमय रस्ते आणि प्रचंड ट्रॅफिक अशी झालेली आहे. मग आता तुम्हाला याबद्दल काय वाटतं? याचं कारण आहे जे कॉन्टॅक्ट आहे ते सर्व या राजकारणी लोकांनी घेऊन ठेवलेले आहेत आणि ते याच्यावर काय लक्ष देत नाही. आणि माझं तर आयुष्य याच्यामध्येच गेला टेम्पो चालवून. पण मी ट्रॅफिकमध्ये काढून हे करून सरळ ते ट्रॅफिकवाले आणि त्यांचे साहेब त्यांच्या गाड्या आणून आणि त्यांच्याकडून हप्ते घेऊन त्यांच्या जास्त ट्रॅफिक होते. याच्यामध्ये ट्रॅफिक वार्डन आणि त्यांचे जे अधिकारी आहेत ते यांच्यामध्ये जास्त हे झालेले आहेत. त्यांच्याकडून गाड्या आणून आणि त्यांच्याकडून हप्ते घेऊन आणि ते जास्त ट्रॅफिक करतात. मला तरी वाटतं की यांच्या याच्यात नेत्यांचा हात आहेच. कारण आम्ही एवढे समस्या पुढे घेऊन जातो त्याचा काही हल होत नाही. म्हणजे याच्यावर नेत्यांचा 100% हात आहे. त्यांचे हप्ते चालू आहेत. हप्त्यांच्या मुळे सगळं वरती बरोबर त्यांचे लागलेले आहेत. म्हणून तो त्यांना दररोज 1 लाख रुपये 2 लाख रुपये त्याचा हप्ता असतं, ते जमा करायचं आणि द्यायचं त्यांचा. पैसे देऊ म्हणजे मी तर रोजच प्रवास करतो, मी गोडाऊनला कामाला जातो वडप्याला, तर मला पण ट्रॅफिक भेटतेच. पोलीस लोक मुद्दामून तिथं अडवतात, मोठ्या गाड्या आहेत त्यांच्याकडून भत्ता घेतात आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक कंटिन्यू चालूच असते. मोठ्या गाड्या आता दादा खराब रस्त्यामुळे तुम्ही बघताय ते आमचे 2 संघटनेचे सदस्य आहेत जे रिक्षा चालवून ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. परंतु त्या खड्ड्यामुळे अशी त्यांची अवस्था झाली आहे की दिवसा 500 कमवायचे आणि संध्याकाळी हॉस्पिटलला 250 रुपये संपवायचे अशी अवस्था झालेली आहे. माझं मत असं आहे की ते जेव्हा ट्रॅफिक चेकिंगला असतात त्यावेळेला ते प्रत्येक गाडीला अडवण्याचा प्रयत्न करतात आणि ते काय सांगतात, आमचा टार्गेट आहे, आम्हाला साहेबांना तो टार्गेट द्यायचा असतो. चेकिंगला असतात त्यावेळेला ते प्रत्येक गाडीला अडवण्याचा प्रयत्न करतात आणि ते काय सांगतात, आमचा टार्गेट आहे, आम्हाला साहेबांना तो टार्गेट द्यायचा असतो. भले तुम्ही तुमचे कागदपत्र, तुमचा हेल्मेट वगैरे तुमचं सगळं काही तुमचं व्यवस्थित असेल तरी आम्हाला तो टार्गेट द्यायलाच लागतो. म्हणजे हा टार्गेट कशासाठी देतात ते लोक, हा माझा प्रश्न आहे. तर याचं उत्तर कुणाकडून मला भेटेल? कार्यक्रमांना पण खूप म्हणजे हैराणी येते. इथं नवरा पोचते तरी लोक पोचत नाही, लोक पोचते तर नवरा पोचत नाही. आणि जे काही कार्यक्रम फंक्शन घरात असते तर जे आपले नातेवाईक येतात त्यांना पण लेट होते आणि बोलतात पण काय तुमच्याकडे एवढी ट्रॅफिक आहे, आम्हाला नुसती हैराणी आली. आता लोक लग्न फंक्शनला आपले घरी येतात तेव्हा बोलतात का उन्हातून आलो, ट्रॅफिक मधून आलो, चक्कर येते. आता काय करायचं, मग ते दवाखान्यात जायला लागतं. रेशन तर निघूच शकत नाही. कारण नेत्यांनीच पहिले भरभरलेले हात त्यांचे हे केलेले आहेत. त्याच्यात काय आपलं काय सोल्युशन निघणार आहे? कारण आता आपण इथून भिवंडीला जायला अंजूरपाटा मार्गे निघालो ना तर जवळजवळ 15 मिनिटाचा रस्ता आहे, पण तिथं आपल्याला 2 तास लागतात. कारण इथं रस्त्याचे प्रश्न आणि प्रत्येक फाटकावर ट्रॅफिकवाले गाड्या अडवायला उभे राहिलेले असतात. त्यांचा हप्ता घेतल्याशिवाय ते पुढे गाड्या सोडित नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणून आपल्याला तिथं हे प्रश्न उद्भवते. मोठा ज्वलंत प्रश्न आहे का ट्रॅफिक ही समस्या भिवंडीला लागलेली आहे. त्याचं कारण आता मी स्वतः सांगतो, माझी मुलगी हॉलिमेरीला होती. 3 वर्षापूर्वी मी तिला काढली, तिथून संस्कारला टाकली. कारण त्याचं मूळ कारण काय तर ट्रॅफिक. पण तो 3 वर्षात सुद्धा प्रश्न संपला नाही. जेव्हा 2 वर्षापूर्वी लोकसभा इलेक्शन झाल्यानंतर खासदार बाळामामा झाले, त्यांना विनंती केली, कारण ते लोकप्रतिनिधी आहेत आणि आमची मागणी होती का ह्या रस्त्याचं नक्की काय. तेव्हा पूर्ण माहिती मिळाल्यानंतर आम्ही माहिती अधिकार टाकले. त्यानंतर त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन जेव्हा रस्त्याची दुरावस्था बघितल्यानंतर मिहान नावाचा जो रोड ट्रान्सपोर्टर बिल्डर आहे तो जयस्वाल म्हणून, तेव्हा लक्षात आलं, त्या रस्त्याचं ऑडिट लावलं खासदार बाळामामांच्या माध्यमातून. त्या ऑडिटमध्ये जवळजवळ 80% रिपोर्ट खराब आला. आज मी स्वतः दिव्या अंजूर गावात राहतो. आमच्या दिव्यापासून ठाण्याला जायला फक्त मोजून 7 ते 8 मिनिटाचा रस्ता आहे. परंतु आताची परिस्थिती
आता मध्ये मध्ये तर जवळजवळ 1-1.5 तास लागायचा. कितीतरी मी स्वतः डोळ्याने बघितलेले आहेत, किती हार्टचे पेशंट आमच्या या भरोडी गावामध्ये जरी समजा एखाद्याला अटॅक आला तरी तो आमच्या गावातून पुढे निघताना जवळजवळ अशी कितीतरी लोक दगावली गेली आहेत. मी स्वतः बघितलेले आहे रस्त्यावर. मग जीवितहानी होते, याचं कारण काय? तर हे सगळे राजकारणी, बरबटलेले राजकारणी हेच कॉन्ट्रॅक्ट घेतात आणि हेच लुटारू, हेच लुटतात. आता त्यांना जो डेट दिलेली होती ती सुद्धा संपलेली आहे. रस्ता त्या वेळेमध्ये झाला पाहिजे, परंतु त्या कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही. आता आम्ही त्या माध्यमातून, खासदार माळवांच्या माध्यमातून स्वतः खासदार साहेब हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केलेले आहे. कारण रस्त्याची एवढी, आता आमच्या गावावर जो ब्रिज आहे ना, तुम्ही बघा त्या ब्रिजला कसे फाटे फुटल्यात. आता सुद्धा असं त्या ब्रिजला फुगीर आलेला आहे का? तो रस्ता कधी पडेल? हे का ज्वलंत प्रश्न सांगतो की कुठेही जीवितहानी झाली, कारण आता जीव फार स्वस्त झालाय हो. आता आपण बघतोय जगामध्ये का विमानं चालली, रस्ते चालले, परंतु इथं जर खराब रस्त्यामुळे एखादी जीवितहानी झाली, मग त्याला जिम्मेदार कोण? सरकार काय करते? एखादी रस्त्याला ऍक्सिडेंट झाला, त्याला येऊन कोणीतरी मंत्री सांगतो मेलेल्याला 5 लाख, जिवंत्याला 1 लाख, म्हणजे झालं, तेवढ्यापुरती टाळे वाजवल्या, अरे मरणाऱ्याचा जीव गेला. अरे हे सगळं फार दुष्काळजीपणा आणि निष्काळजीपणा चाललेला आहे सरकारचा. यावर खरोखर व्यवस्थित मार्ग निघाला नाही तर आमची रूपरेषा ठरलेली आहे. त्या रूपरेषेने आम्ही नक्कीच हायकोर्टात रिट पिटिशन दाखल केलेले आहे. त्या माध्यमातून लढा आमचा अजून तीव्र होईल.